सर, आज बैठक पार पडलेली आहे. मुंबईतल्या गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष आलेले आहेत. नेमक्या काय सूचना, काय मार्गदर्शन झालेले आहे? नाही, गणपती मंडळ महाराष्ट्राचा सर्वात मोठा उत्सव आहे ने आता यासाठी पूर्ण तयारीसाठी आम्ही आज मीटिंग घेतली होती. त्यामध्ये सर्व गणपती मंडळाचे प्रतिनिधी, सर्व सरकारी विभागाचे प्रतिनिधी आले होते. ते 4-5 जे अडचण होती ती अडचणासाठी कसा मार्ग काढायचा ते चर्चा झाली. आणि त्याशिवाय मोठी गर्दीच्या स्थानावर एक लोकांसाठी टॉयलेटची व्यवस्था, पिण्याचे पाण्याची व्यवस्था, डॉक्टरची व्यवस्था हा यावेळेला करायचा आम्ही निश्चय केला आहे आणि महानगरपालिका करणार आहे. आणि त्याशिवाय 4-5 ठिकाणी लाईट डेकोरेशन करून, बसायची व्यवस्था करून, पाण्याची व्यवस्था करून लोकांना उत्सव जसा वातावरण झाला पाहिजे हा महानगरपालिका, BST आणि आम्ही सर्व एकत्र होणे करू. सर, तुमच्याच विभागात गिरगाव चौपाटीमध्ये अनेक मुंबईतल्या मोठ्या मंडळांच्या गणेश मूर्ती किंवा घरगुती गणेश मूर्तींचं विसर्जन होतं आणि मुख्य त्याच भागांमध्ये वाहतूक कोंडीची जी समस्या आहे ती सुद्धा भेडसावते. तर नेमकं त्या संदर्भात काही वेगळं नियोजन करण्यात आलं आहे का? नाही, वाहतूक कोंडीसाठी गणपतीचे विसर्जनची वेळी चांगली व्यवस्था असती. त्यामध्ये पण जे काही ठिकठिकाणी काही इम्प्रूव्हमेंटची स्कोप असतात ते पण आज डिस्कस केला. पण साधारणतः पोलीस, महानगरपालिका सर्व एकत्र होऊन चांगली व्यवस्था करतात. गणपतीचे विसर्जन दिवशी काय ट्रॅफिकची नॉर्मली व्यवस्था कंट्रोलमध्ये राहती. सर, हिंदी में जानना चाहेंगे एक महत्वपूर्ण बैठक पार पड़ी है, गणेशोत्सव आने वाला है, क्या चर्चा की गई, जो महानगरपालिका के जो कर्मचारी वो क्या आदेश दिया गया? नहीं, आदेश नहीं, ये सबको समन्वय के साथ में करना है. गणपति समन्वय मंडल के लोग भी थे, गणपति मंडल के लोग भी थे, महानगर पालिका के और अन्य अधिकारी, पुलिस के भी अधिकारी थे. तो उसमें से जहाँ जहाँ पर जो जो अड़चन है, कहीं वायर लटक रहे हैं, कहीं पे रोड ख़राब है, कहीं पर कैमरे के कारण गणपति को आने जाने में दिक्कत होती है, वो सबको कैसे समय पर रहते हुए ठीक करना और गणपति मंडलों को आनंद आए, उनका स्वागत किया जाए, उनको उत्सव जैसा वातावरण रहे, इसके लिए हम लोग सब लोग मिलकर काम करेंगे. और इस बार आपको मलबार हिल और गिरगांव चौपाटी के आसपास का इलाका पहले से ज़्यादा सजा हुआ दिखेगा. सर, या महोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिलेला आपण पाहायला मिळतोय. मात्र मोठा उत्सव तर दरवर्षी होत असतो, यातमध्ये राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यानंतर काय वेगवेगळ्या काय बदल करण्यात येणार आहे? त्यासाठी आपण मी आता सांगितलं ना त्याप्रमाणे पण 4-5 ठिकाणी अति उत्सव जैसा वातावरण तयार करून, डेकोरेशन करून, लोकांचे बसायची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, मेडिकल व्यवस्था, सर्व काही व्यवस्था करून लोकांना असं कळेल की यावेळी चांगली व्यवस्था केलेली आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.